नमस्कार, एसपी न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। एसपी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आजची बातमी आहे येवल्यातून। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी येथे श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या मंगल कलश अक्षताची भव्य दिव्य अशी मिरवणूक येवला तालुक्यातील दुगलगाव येथे काढण्यात आली। मिरवणूक प्रसंगी श्री राम भक्त गावकरी भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भव्य दिव्य अशी मिरवणूक मोठ्या जल्लोषात संपन्न झाली। एसपी न्यूज मराठीसाठी येवला प्रतिनिधी। राम मंदिर बांधताना दिसतंय आणि त्या राम मंदिराच्या या 500 वर्षाच्या कालावधीचा जो निघून गेला त्या कालावधीमध्ये आज आपण बघतो की आपल्याला जर घर बांधायचं असलं तर किती दिवस लागतात किंवा काय त्याची परेशानी असते। 2 वर्षापूर्वी पण आम्ही आपल्या गावात काही संपर्क केला, त्यावेळेस गावातून काही निधी जमा झाला होता। आपण पूर्ण भारत देशातून हा निधी जमा केला। आपल्याला त्या ट्रस्टने सांगितलं होतं की आम्हाला फक्त किती 2100 कोटीला पैसे लागताय म्हणजे, आणि प्रत्यक्ष पैसे जमा झाले 3200 कोटी। आणि एवढं आवाढव्य मंदिर आज निर्माण होतंय भगवंताचं। आपल्या गावातून सुद्धा मी काही पुस्तकं दिले ते 2021 ला आपले विश्वासराव लासुरे आणि ते मोरे भाऊ भगवान शेठला भेटलो होतो। त्यांनी ते पुस्तक काय जो निधी असतो तो जमा केला आणि दिला। आपण पूर्ण म्हणजे आंध्रसूर मंडळात माझ्याकडे 10 गावाचं नियोजन होतं। 10 गावातून मी 11 लाख रुपये निधी जमा केला होता आणि आज हे काम उभं राहतंय। भगवंत रामरायाला आज 500 वर्षानंतर त्यांचं घर त्या घरात ते राहायला जाणार आहे 22 तारखेला। आणि 22 तारीख ही आपल्यासाठी दिवाळी आपण साजरी करतो, पण दिवाळीच्या ही दुसरी दिवाळी आपल्याला साजरी करायची 22 तारखेला, कारण भगवंत त्या घरात राहायला जात आहे। त्या दिवशी आपल्याला आपल्या घरावर भगवा ध्वज लावायचा आहे, गुढी उभारायची, सडा रांगोळी करायची, काय जे करताय ते केलं पाहिजे, कारण भगवंत त्या घरात राहायला जातोय। यासाठी खूप कारसेवकांचा बलिदान झालं। आतापर्यंत बऱ्याच जणांनी त्यासाठी होतात्म्य स्वीकारलं।
आणि आज आपण बघतो की बऱ्याचशा आता कालच म्हणजे काठपाडू जे सीताचं माहेर आहे जनकपूर, त्या जनकपूरवरून हजारो राम भक्त त्यांच्या म्हणजे सीतेच्या माहेरवरून निघाले. कालच त्यांचा हे बघितलं इंटरव्ह्यू, तर 1000 गाड्या तिथून निघालेल्या आहे आणि आपल्या लेकीला काय जे द्यायचं असतं ते तिथून घेऊन निघाले. पायात घालण्यासाठी साखळे आहे, सोन्याचे दागिने आहे, काय जे असेल ते तिथून घेऊन निघालेले. असं प्रत्येकाने काही ना काही आपल्याला त्या 15 तारीख ते 22 तारखेपर्यंत हा उपक्रम राबवायचा आहे. 15 तारीख ते 22 तारीख हा 7 दिवसाचा जे उपक्रम आहे, आपल्या गावात जे मंदिर असतील ते स्वच्छ ठेवायचे. त्यानंतर त्या कालावधीत तुम्हाला जर काही 3 दिवसाचं 4 दिवसाचं काही पारायण करता येईल का, श्रीराम रक्षा स्तोत्र आहे, हनुमान चालीसा आहे, याचं 3 दिवसाचं पठण करता येईल का, असं काहीतरी उपक्रम राबवायचा आहे. आपलं मंदिर स्वच्छ ठेवायचं आहे. घराघरावर भव्य ध्वज कशा लावता येतील, घराघरावर त्या दिवशी गुड्या कशा उभारता येतील, सडा रांगोळ्या आपल्या गल्लीमध्ये गावामध्ये कशा हे करता येतील, असं उपक्रम राबवायचा आहे. आणि त्या दिवशी दिवाळी साजरी करायची. त्यानंतर उपक्रम भरपूर आहे आपल्या अजून पण. आता समजा आज हे राम मंदिर होतंय, आपल्याला भविष्यात